हो, प्रॉब्लेम काय होईल? म्हणजे बाळाबद्दल कळलं तर सगळ्यांना आनंदच होईल की. आणि तुम्ही असे लपून का ठेवले? सगळं सांगते मी सावी, पण वेळ झाल्यावर. तू कुणाला पण काही सांगू नकोस हा. अगदी भाऊजींना सुद्धा काही बोलू नकोस प्लीज. हे बघ, तुला तुला माझी शपथ आहे, नाही ना सांगणार. वहिनी, नाही सांगणार मी कुणाला. काय नाही सांगणार? सासूबाईंच्या पाठीमागे जावाजावांच्या काय गप्पा चालल्या? आणि काय ग नीता, हा, तिला आत्ता कुठे बरं वाटतंय, लगेच कशाला किचन मध्ये येऊन दिलं? नाही नाही हो, ते मलाच बसून बसून कंटाळा आलेला म्हणून मी आलेले. वा, म्हणजे आईने जादू केली तर. थोड्या वेळासाठी आई आली आणि उत्साह बघायचा. पण हे बघ, आता बरं वाटतंय म्हणून लगेच कामाला लागू नकोस. थोडा आराम कर, अशक्तपणा येईल ना नंतर. आणि काय ग, हरतालिकाची सगळी तयारी झाली का? हो आई, होतच आली तयारी. सावी, लग्नानंतरची तुझी पहिली हरतालिका आहे आणि या दिवशी नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अगदी निर्जळी उपवास करायचा असतो, माहितीये ना? हो, धरण की उपवास. आपल्याकडं गणपती बसतो ना? म्हणजे काय, अगदी रीतिरिवाजाप्रमाणे गणपती बसतो. तुमच्याही घरी बसत असेल ना? नाही म्हणजे घरात नव्हता बसत, पण आमच्या शाळेत बसतो. 1.5 दिवसातच असतो, पण त्या 1.5 दिवसात ना लय मज्जा येते बघा. म्हणजे मज्जा यायची. आमचे भाऊ ना सगळ्या लहान मुलांना बाप्पाच्या गोष्टी सांगायचे. मी सगळ्या पोरांना घेऊन सगळीकडे डेकोरेशन करायचे. आई सगळ्यांना मोदक खाऊ घालायची. आणि आम्ही बाप्पाची मूर्ती ना बाहेरून नव्हता आणत, आम्ही ती स्वतःच्या हाताने बनवायचो. बरी आहे पोरगी. इथून जाताना जे काय झालं त्यामुळं सैरभैर झाली होती. बरं झालं मी गेले. मी गेले तेव्हा शुद्धीतच नव्हती पोर, पण मी निघायच्या येळपर्यंत जरा सावरली होती. अनुराधा, तुझ्या मनात काहीतरी आहे. अगं बोल की, काही मनात ठेवू नको, सांग मला.
भाऊ, खरं मला कधी कधी काय वाटतं माहिती, आपला हट्टीपणा, आपली तत्व, या सगळ्यामुळं आपली पोरगी कायमची तर दुरावणार नाही ना आपल्यापासून. हे बघा अनुराधा, ही मुजुमदारांची सून. माहित आहे मला भाऊ, मला माहित आहे तुम्ही तिच्या भल्यासाठीच तिला मुजुमदारांची सून होण्यापासून नकार दिला. पण मी तिकडे जाऊन आल्यापासून मला काय वाटतंय माहिती, काय वाटतंय अनुराधा? भाऊ अहो, आपली पोर सुखात आहे, अगदी सुखाचा संसार करते ती. आणि फक्त धैर्यच नाही, तिकडचे समधे तिला लय जीव लावतात, काळजी घेतात तिची. हो, स्वतः त्या दामिनी बाई ते तिच्या उशाशी बसून तिची काळजी घेत होत्या. आणि म्हणून मला काय वाटतं माहिती, हे बघा अनुराधा, ठीक आहे, मला एवढंच म्हणायचंय, जे तू बघून आलीस ते जर प्रत्यक्षात तसं घडत असेल तर देवाची कृपाच म्हणायची. असं अनुराधा, आईचं काळीज आहे तुझं. हे बघ, पुरीला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तुला जेव्हा वाटेल केव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा तू तिला भेटायला जाऊ शकतेस. माझं काही म्हणणं नाही. अनो, बरं जरा आठवलं, उद्या आपल्याला शाळेमध्ये जावं लागेल. गणपती बसणार आहेत. दरवर्षी सारखं यंदा आपली आपल्याला सगळी व्यवस्था करावी लागणार आहे. वैभव, होईल सगळी तयारी, नका काळजी करू. ठीक भाऊ. अरे राणे साहेब, या की या या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं काय येणं केलं? थोडं बोलायचं होतं. बोला की. भाऊ, लवकरच चौकशी कमिटी तुमची चौकशी करायला बसणार आहे. लग्नानंतरचा तुझा हा पहिला सण आहे. त्यामुळे माहेरची आठवण येणं अगदीच स्वाभाविक आहे. आणि यायलाच हवी. पण सावी, आता सण तोंडावर आहे. कसं डोळ्यातनं पाणी नाही काढायचं. आता मुजुमदारांचंच घर आपलंय हे लक्षात ठेव. बघ ना, तुझी आई येऊन गेली, एक दिवस भाऊराव पण येतील. आणि नुसतं येणार नाहीत तर तुमच्या नात्याला स्वीकारतील सुद्धा, माझी पूर्ण खात्री आहे. आणि हो, तू मगाशी काय म्हणत होतीस, तुमच्या इथे गणपतीची सगळी तयारी तूच करायचीस ना? हा, म्हणजे आम्ही सगळे मिळून करायचो, पण मीच पुढे पुढे करायचे. म्हणजे मी थीम ठरवायचे, डिझाईन करायचे, आणि मग आम्ही सगळे मिळून डेकोरेशन करायचं.
मग आता ठरलं तर या वर्षीपासून गणपतीची सगळी तयारी सावित करणार हं? उद्या डेकोरेशन मला येणार आहे, तुला कसं डेकोरेशन करायचंय त्याच्याकडनं करून घ्यायचं, ही जबाबदारी तुझी. काय चालतंय की. आवडेल मला करायला. आणि कसं असतं म्हणजे मला असं म्हणायचंय की आपला घरचा गणपती आहे ना, मग बाहेरची माणसं कशाला, मीच करते की सगळं. तसं पण बाप्पासाठी स्वतःच्या हाताने करण्यातच सुख असतं बघा. आणि मला पण ते करायला लय आवडतं. मागच्या वेळी ना मी लय भारी भारी डेकोरेशन केले होते. थांब मग तुम्हाला दाखवते. अर माझा फोन मी विसरले, घेऊन आले लगेच. अगं अरे अहो, जे असेल ते असेल, पण पण तुम्ही ना त्या सावी सोबत एकटेच या खोलीत असतात तेव्हा तेव्हा काहीच सुचत नाही हो मला. हे बघा, तुम्ही ना तुम्ही मला प्रॉमिस करा की जेव्हा केव्हा तुम्ही त्या सावी सोबत एकटेच असाल तेव्हा तुम्ही तिच्यापासून कायम लांब राहणार. प्रॉमिस. मी लांब राहीन तिच्यापासून. नीरा, आपल्याला सुद्धा लांबच राहायला लागणार आहे. हे बघा, सावी माझ्याशी लग्न करून या घरात आली, माझी बायको म्हणून. म्हणल्यावर मी तिच्या सोबत आहे. निदान असं बाकीच्यांना तरी वाटलंच पाहिजे ना. अरे अहो, बाकीच्यांचं वाटणं कळतंय तुम्हाला, माझ्या वाटण्याचं काय? त्याचं काही पडलेलं नाहीये का तुम्हाला? नीरा, अहो असं काही नाहीये. कळतंय मग. पण मला माहितीये माझं हे दुःख आहे ना लवकरच संपणार आहे. मी त्याच दिवसाची वाट बघतेय सतत, जेव्हा जेव्हा तुम्ही सगळ्यांसमोर माझा हात हातात घ्या. आणि तेव्हा तेव्हा मी फक्त तुमची असेल आणि तुम्ही मी फक्त आणि फक्त माझेच. तो दिवस लवकरच येईल. प्रॉमिस. धैर्य, मला तुमच्याकडून आणखी एक प्रॉमिस हवंय. बोला. आजची रात्र तुम्ही माझ्यासोबत घालवायची. त्या सावीची तुम्ही सेवा केली ना, ते बास झालं. आता तुमची सेवा व्हायला नको का? आज बायको म्हणून मी तुमची सेवा करणार. बर, ठीक आहे. येईन. मी तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट सुद्धा घेऊन येईल. खरंच?
अवंते अवंते हिरा तुम्ही थांबा इथंच हा मी आलो. काय किती आवाज दिले तुला येता येत नाही लवकर. इकडे इकडे ठीक आहे खाली बस खाली बस घ्या खाली बस बूट काढ माझे. बूट काढ बस. खाली घे. माग व्हायचं माग 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 हात नाही लावायचा माग. इकडे 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 बूट काढ. नीट बुट काढता येत ना तुला नीट बुट काढ. हे पण हा आणि जर उद्याचा सकाळी तुझ्यामुळे उशीर झाला तर मीच लात कमरेत घालेन कळ का. अरे नितू आली हो लाच खाल्ल्याशिवाय जागता आणणार नाहीस का तू. जा मस्त ना हा गरमागरम भजी घेऊन ये. बटाटा बटाटा हा बटर जा घेऊन ये. आणि हा जेवण ना म्हणून वांग्याचं भरीत. शीस काय खात नाही. हे मग खात नाही ते काय गो? काहीतरी ना असा हा चमचमीत कर काहीतरी मस्त. हा मस्त बनवून पटकन हे भूक लागली. ऐका ना जेवण झालंय सगळं. स्वयंपाक झालाय सगळा. झाला हो हो आता परत बनवायला तुला त्रास होईल ना तू.
अरे बाबूजी बनव बोललो तर बनवायचं काय बनवते आता कशी लायकी झाली बायकोना लायकीत राहायचं हळू भास्कर हा. हे बघ धैर्य बघितलं बायकोला असं ठेवायचं असतं बस म्हणलं की नवऱ्याच्या पायाशी बसायचं आणि कर म्हणलं की माना खाली घालून गप गुमानं काम करायचे पण तू तर तुझ्याच बायकोच्या पायाशी जाऊन बसलायस भास्कर मजुमदार भास्कर मी काय म्हणतो माहितीये का या धैर्यानं का नाही एकदा चेक केलं पाहिजे हा खरंच मुजुमदार आहे का नाही ते कशातही त्यांना बोलता होतो जीप चुरचुर चालायला लागली का हा इकडे 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 कधीपासून चालायला लागली तुझी जीप काय बेडरूम खरंच चेक करून घे अहो पण कसं शक्य आहे 2 दिवसात शाळेचा ताबा सुपूर्त करणं एवढं सोपं आहे होय? आता गणपती बसणार आहेत आजपर्यंत एकही वर्ष असं झालं नाही की आम्ही गणपती बसवला नाही पोरांच्या आनंदावर विरजन तर पडणारच आहे पण खरं म्हणजे त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे हे लय महत्वाचं आहे आता आमच्या हातात काहीच नाही जोपर्यंत कमिटी चौकशी पूर्ण करून निकाल देत नाही तोपर्यंत शाळा सुरू नाही ठेवू शकत आपण मुलांना आणि त्यांच्या पालकांना तुम्हाला ही गोष्ट सांगता यावी म्हणून मी पर्सनली इथं आलोय अहो पण भाऊ माफ करा पण यापुढे आमच्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नका करू माझ्या हातात खरंच काही नाही आहे हे जे काय घडते ना
ते चांगलं आहे की वाईट आहे ते खरंच मला समजत नाहीये. पण हे घडणार आहे नक्कीच, आणि या घडणाऱ्या घटनेला ना मग स्वतःला सामोरे जावं लागणार आहे. हे बघा साहेब, मी कुठल्या चौकशीला घाबरत नाही. अहो, मी काही चुकच केली नाही तर मी घाबरू कशाला? हा, फक्त मुलांचं काही नुकसान होणं एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून म्हणतो एवढे गणपती होऊन जाऊ द्या, म्हणजे कसं आहे, मला मुलांची पर्यायी व्यवस्था काहीतरी करता येईल. आणि बुद्धीची देवता जी आहे गणपती, तिला बसवलं नाही असं होऊ नये म्हणून म्हणतो. ठीक आहे, मी बघतो, पण भाऊ 100% खात्री नाही देऊ शकत हं? मी प्रयत्न करतो. ठीक आहे, बघा काही जमलं तर. चला निघतो मी. हो या. भाऊ, ते साहेब तर म्हणाले की जमलं तर बघतो म्हणून. त्यांच्याकडून काही झालं नाही तर काय करायचो आपण? काय करायचं काय? जे काय करायचंय ते विघ्न अर्थच करेल बघ आता. सावी, अरे हे सगळं काय होतं? तुमचे भाऊ दारू पिऊन आले, दारू पिऊन. बरं आले ते आले वरती, ते वहिनींना वाटतेच ते बोलत होते आणि तुम्ही गप्प बसलेला, काहीच बोललं नाही. असं कसं करू शकतात ते? तुम्ही तरी असं कसं करू शकता? अवंती वहिनी विलास भाऊजींच्या पायाशी बसली होती आणि मी. सावी, सावी, तुम्ही शांत व्हा. बसा तुम्ही. सावी, ते दोघं पण खूप जास्त पिऊन आले, शुद्धीत नाही येत ते. मी इतकी दारू पिली आहे ना की त्यांना आता मारलं जरी ना तरी काही कळणार नाही. आणि मी उद्या सकाळी त्यांच्याशी बोलणारच आहे. तुमचे भाऊ माणसंच आहेत ना? अहो निदान नीता वहिनींची अवस्था तरी डोक्यात ठेवायला पाहिजे होती. अशा अवस्थेत त्यांना. अशा अवस्थेत म्हणजे नीता वहिनींना काय झालंय? सगळं सांगते मी सावी, पण वेळ झाल्यावर. तू कुणाला पण काही सांगू नकोस हं? अगदी भाऊजींना सुद्धा काही बोलू नकोस प्लीज. हे बघ, तुला तुला माझी शपथ आहे. अवस्था म्हणजे त्यांना मगाशी खूप असं थकल्यासारखं वाटत होतं आणि त्यातच भास्कर भाऊजी त्यांना किती काय काय बोलले. निदान त्यांना जो त्रास होतोय तो तरी समजून घ्यायला पाहिजे होता. सावी, अहो तो दरवेळेस समजून घेतो त्यांना, पण आज जरा जास्तच घेतली होती त्यानं. काय बोलत होता, काय वागत होता त्याचं त्याला सुद्धा कळत नसेल. आणि मी हे सगळं बोलतोय याचा अर्थ मी त्यांना सोडून दिलंय असं नाही आहे. तुम्ही काळजी करू नका. कुठल्याही परिस्थितीत मी उद्या सकाळी त्यांच्याशी बोलणारच आहे. तुम्ही बोला. खरं विलास भाऊजी अवंती वहिनीला मारण्यासाठी तिच्या अंगावर जाऊन गेलो. काही केलंय माझ्या डोळ्यासमोरूनच जात नाहीये. बघा, ह्या गोष्टीचा राग मलाही आला, वाईट वाटलं मला पण आता तुम्हाला मी फक्त एकच गोष्ट सांगेन.
तुम्ही स्वतःला सांभाळा. हो, आत्ता आत्ता कुठे या घरात आलाय तुम्ही, आत्ता आत्ता या घराला ओळखायला लागलाय. अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती नाही. हळूहळू येतील सगळ्या लक्षात. म्हणजे आता दादाच बघा ना, त्याची पहिली बायको त्याला सोडून निघून गेली. काय अवंती वहिनी? त्याची दुसरी बायको. त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली म्हणून त्याला दारू प्यायची घाणेरडी सवय लागली. खूप दुःख सहन केले दादाने. त्यानं खूप प्रेम केलं तिच्यावर, पण ती त्याच्या प्रेमाला लाथडून निघून गेली. त्यामुळं कधी कधी असं पिऊन येऊन त्याचा राग अवंती वहिनीवर निघतो त्याच्याकडनं. पण याचा अर्थ अजिबात असा नाहीये की तो अवंती वहिनीवर प्रेमच करत नाही. त्याचा खूप जीव आहे त्यांच्यावर. जम चुरू चुरू बोलतोय का तू? हा, जम चुरू चुरू बोलायला लागली. मध्ये मध्ये बोलते ना बा. हा, सावी, बास की आता, सोडा की तो विषय. किती वेळ तोच विषय धरून बसणार आहात पर? आणि मी असा मूड ऑफ करून घेतला ना की मला नाही बरं वाटत. आपण उद्या सकाळी बोलू की यावर. आत्ता विचार करत बसून काय उपयोग आहे तुम्हीच सांगा बरं. प्लीज हसा की आता ते. आणि मगाशीच तुम्ही प्रॉमिस केलंय मला की आयुष्यभर माझ्यासोबत स्माइल करत राहणार म्हणून. असं एवढ्या लवकर कोणी प्रॉमिस विसरते वय? तीच सावी, हसा की प्लीज. म्हणजे नवऱ्याचा बोलून बोलून घसा कोरडा पडल्याशिवाय बायको काय हसतच नाही. आणि चहा एक नंबर होता. सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे ह्या सगळ्याच्या नादात राहूनच गेलो बघा. आता लगेच जाते आणि चहा घेऊन येते. आलेच. आता तर सुटलो, पण हे सगळं सांभाळणं तारेवरची कसरत आहे.